अत्यंत हट्टी स्वभाव, त्याचबरोबर कर्तृत्ववान कर्तबगार अशा व्यक्तींचं असतं. अतिशय निष्ठावान कर्मयोगी व्यक्ती ही वृश्चिक लग्नावरती जन्म घेत असतात. पुढच्या गोष्टींचा आढावा घेऊन आधीच काळाची पावलं ओळखून वागणारे व्यक्ती असतात. षष्ठ स्थानामध्ये पापग्रह जर असतील तर ते शत्रूंचा नाश करत असतात. त्यामुळे ही पत्रिका कोट्याधीश अब्जाधीश या सदरामध्ये जाऊन पडते. नमस्कार मंडळी, पत्रिका काय सांगते आमच्या नवीन सदरामध्ये श्रोत्यांचं मनपूर्वक मी स्वागत करतो. अनेक श्रोत्यांनी आम्हाला असा प्रश्न विचारला, काहींचे फोन पण आले की अलौकिक असामान्य व्यक्ती या पृथ्वी तलावरच्या जन्माला आल्या किंवा अजूनही आहेत. अगदी अभिनय क्षेत्र असेल, कला कौशल्य असेल, राजकीय क्षेत्र असेल, कोणत्याही क्षेत्र, अगदी उद्योजक सुद्धा असतील त्याच्यामध्ये, तर शून्यातनं एखादा माणूस वर येतो, असामान्य कामगिरी करतो. तर त्याच्या पत्रिकेमध्ये काही असे विशिष्ट योग असतात का ज्याला आपण राजयोग म्हणतो. तर असे जर काही असतील तर ते आमच्या पुढे त्यांच्या जर पत्रिका आल्या किंवा त्या पत्रिकेबद्दल अगदी थोडक्यात विवेचन जरी तुम्हाला करणं जमलं तर आमच्या ज्ञानामध्ये भर पडेल. तर त्यासाठी हे सदर खास जिज्ञासू व्यक्तींसाठी हे आम्ही घेऊन आलेलो आहोत की ह्याच्यामध्ये पत्रिका जी आहे तिचा मुळापासून स्टडी करणं शक्य नाही, कारण तेवढा वेळ आपल्याकडे नाहीये. त्यामुळे अतिशय थोड्या वेळामध्ये नक्की पत्रिकेत हायलाईट होणारे राजयोग किंवा असे योग कोणते आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. कारण एका पत्रिकेचा डिटेल स्टडी करायचा तर किमान 4-5 तास लागतील, तेवढा वेळ आपल्याकडे नसतो. तर सर्वप्रथम आपण आता जाणून घेऊयात मुकेश अंबानी यांच्या पत्रिकेबद्दल. उद्योजक क्षेत्रामध्ये भारतामध्ये किंवा जगामध्ये ज्यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं असे श्री मुकेशजी अंबानी जे आहेत त्यांची पत्रिका अतिशय अलौकिक आणि असामान्य अशी आहे. तिथं आपण बघूच. पण आपल्याकडे सध्या एक म्हण सुद्धा झालेली आहे की एखादी व्यक्ती जर खूप खर्च करत असेल की आला मोठा अंबानी म्हणून, तर इतका त्यांचा जो नावलौकिक कशामुळे झालेला आहे तर त्याची पत्रिका जी आहे त्यांची त्याला कारणीभूत आहे. तर इथे स्क्रीनवर आम्ही त्यांची पत्रिका दाखवणार आहोत. त्यांचा जो जन्म झालेला आहे तो 19 एप्रिल 1957 रोजी झालेला आहे. तर त्यांची जी पत्रिका आहे ती वृश्चिक लग्नाची पत्रिका आहे. साधारणपणे तुळ लग्न संपताना आणि वृश्चिक लग्न सुरू होताना अशा बॉर्डरवरती त्यांची पत्रिका ही आहे. तर या पत्रिकेमध्ये अतिशय आपण मी मगाशी म्हटलं तसं हायलाईट होणारे राजयोग बघणार आहोत. तर याच्यामध्ये तुम्ही जर बघाल वृश्चिक लग्नाच्या पत्रिकेमध्ये धनु रास चंद्र जो आहे त्यांचा तो धनस्थानामध्ये विराजमान आहे. विवाह स्थानामध्ये मंगळ वृषभ राशीचा आणि षष्ठ स्थानामध्ये बुध केतू रवी शुक्र विराजमान आहेत. करिअरच्या कर्मस्थानामध्ये गुरु सिंह राशीत आणि 12व्या स्थानामध्ये राहू अशी ही जन्मकुंडली त्यांची आहे. तर सर्वप्रथम वृश्चिक लग्नाचा हा जातक आहे. वृश्चिक लग्न जे आहे ते अत्यंत हट्टी स्वभाव, त्याचबरोबर कर्तृत्ववान कर्तबगार अशा व्यक्तींचं असतं. त्याचप्रमाणे लग्नेशाची लग्नावरती दृष्टी असल्यामुळे म्हणजे मंगळाचीच दृष्टी लग्नस्थानावर असल्यामुळे हे लग्न अजून बलवान झालेलं आहे. वृश्चिक लग्नाची लोक ही ओव्हरऑलच थोडीशी जाड बांध्याची, थोडंसं पोट सुटलेली अशा प्रकारची असतात. त्याचप्रमाणे अतिशय निष्ठावान, कर्म करण्यामध्ये म्हणजे ज्याला गीतेमध्ये कर्मयोग म्हणलं अशी कर्मयोगी व्यक्ती ही वृश्चिक लग्नावरती जन्म घेत असतात. तर आता लग्नेशाची लग्नावरती दृष्टी आहे. त्याचप्रमाणे करिअरचं जे त्यांचं स्थान आहे त्याच्यामध्ये धनेश आणि पंचमेश गुरु हा त्यांच्या कर्मस्थानामध्ये गेलेला आहे. जेव्हा धनस्थानाचा स्वामी कर्मस्थानामध्ये जातो तेव्हा कर्मामधून धनप्राप्ती होत असते. त्याचप्रमाणे पंचम स्थान हे पूर्व कर्म सुद्धा दाखवतं. त्यामुळे पूर्व कर्म त्यांचं अतिशय चांगलं असल्यामुळे हा गुरु पंचमेश दशमात विराजमान झालाय. हा गुरु नुसता सिंह राशीचा नाहीये तर नवमांश कुंडलीमध्ये धनु राशीत म्हणजे स्वतःच्या राशीमध्ये तो आहे. त्याचप्रमाणे जैमिनी ज्योतिषाप्रमाणे हा गुरु आत्माकारक त्यांचा आहे. आत्माकारक म्हणजे हा जीवात्मा नक्की कोणती इंटेन्सिटी घेऊन किंवा कोणत्या सुप्त इच्छा घेऊन जन्मालेला आहे हे दाखवलं जातं. तर इथे आत्माकारक गुरु जेव्हा करिअरच्या स्थानामध्ये असतो तेव्हा फक्त कर्मयोग आणि कर्मातून यशप्राप्ती याच्यासाठी हा जन्माला आलेला असतो. हा आत्माकारक गुरु आहे आणि जैमिनी ज्योतिषाप्रमाणे अमात्यकारक ग्रह हा मंगळ आहे. त्यामुळे जेव्हा आत्माकारक गुरु असतो तेव्हा त्या माणसाला एक विशिष्ट व्हिजन असते, दूरदृष्टी असते. पुढच्या गोष्टींचा आढावा घेऊन आधीच काळाची पावलं ओळखून वागणारे व्यक्ती असतात. आणि अमात्यकारक जेव्हा मंगळ असतो तेव्हा एक मिशन पण असतं. त्यामुळे व्हिजन प्लस मिशन अशा दोन गोष्टी इथे एकत्र झालेल्या आहेत.
यांच्या कुंडलीमध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे अमात्यकारक ग्रह आणि आत्माकारक ग्रह यांचा एकत्र केंद्रयोग झालेला आहे. आणि इथे अमात्यकारक ग्रह जो मंगळ आहे त्याची डायरेक्ट दृष्टी ही लग्न स्थानावरती पडलेली आहे. षष्ठ स्थान जर तुम्ही बघितलं तर इथे रवी, केतू, बुध, शुक्र विराजमान आहेत. षष्ठ स्थानामध्ये पापग्रह जर असतील तर ते शत्रूंचा नाश करत असतात. इतर जे कॉम्पिटिटर्स त्यांच्या समोर टिकू शकत नाहीत. त्याचं कारण रवी, केतू जे आहेत ते षष्ठ स्थानामध्ये विराजमान, त्यात रवी उच्च राशीचा मेष राशीचा विराजमान आहे. उपचय स्थान जी पत्रिकेमध्ये असतात 3, 6, 10, 11 त्याच्यामध्ये विशेष शुभग्रह असतील तर राजयोग होत असतो. तर इथे उपचय स्थानामध्ये म्हणजे 6व्या स्थानामध्ये बुध, शुक्र हे 2 शुभग्रह आणि 10व्या स्थानामध्ये गुरु जो पडलेला आहे तो शुभग्रह. त्यामुळे ही पत्रिका कोट्याधीश अब्जाधीश या सदरामध्ये जाऊन पडते. आणि आपण जर नवमांश कुंडलीचं त्यांच्या जर सूक्ष्म अध्ययन केलं तर मकर राशीचा शनी त्यांचा केंद्रस्थानामध्ये नवमांश कुंडलीत विराजमान आहे, जो नवमांश कुंडलीमध्ये शशयोग करतो. गुरु सुद्धा स्वगृहीचा धनु राशीचा विराजमान आहे. तर अशा प्रकारे ही जी पत्रिका आहे ती ओव्हरऑलच फायनान्सच्या दृष्टीने, कर्तृत्वाच्या दृष्टीने ही अत्यंत अग्रगण्य स्थितीत आहे. राहूच्या दशेमध्येच ते जिओ सारखं नेटवर्क घेऊन आले आणि त्याच्यामध्ये त्यांनी तुफान सक्सेस मिळवलेला आपल्याला माहिती आहे. अनेकदा राहू हा ग्रह सुद्धा राजयोग कारक पत्रिकेमध्ये होत असतो. हे अनेकांना माहीत नसतं. बऱ्याचदा राहू दशेबद्दल गैरसमज असतात की राहू दशेमध्ये नेहमी वाईटच होत असतं, पण तसं नाही. सर्वप्रथम कुंडलीचा दर्जा जो आहे तो अत्यंत चांगला. मी मगाशी सांगितलं एखादा जीव जेव्हा जन्माला येतो तेव्हा अनेक जन्माची तपश्चर्या काही वेळेला घेऊन आलेला असतो, तेव्हा त्याला ती पुण्यप्राप्ती होते आणि त्या पुण्यातनं सुखप्राप्ती होत असते. तर तशी ही यांची पत्रिका आहे. कुंडलीमध्ये यांचं जे भाग्यस्थान आहे त्या भाग्यस्थानाचा जो अधिपती आहे भाग्यश्चंद्र तो सुद्धा धनस्थानामध्ये गुरुच्या दृष्टीत विराजमान आहे. त्यामुळे इथे सुद्धा भाग्योदयाला कुठेही कमतरता येत नाही. जे प्लॅनिंग मनामध्ये असतं ते तत्काल घटित होतं. अशा प्रकारचे हे योग असतात पत्रिकेमध्ये. त्यातला हा एक योग त्यांच्या पत्रिकेत आहे. मुकेश अंबानींसारख्याच वेगवेगळ्या क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या लोकांच्या पत्रिका या सदरामध्ये आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय. अनेकदा मनामध्ये असं कुतूहल पण असतं की नक्की या मोठ्या लोकांच्या पत्रिकेमध्ये असे काय ग्रह असतात किंवा काय पडलेले असतात राजयोग जेणेकरून ते सुख उपभोगतात. तर ते थोडक्यात आम्ही अतिशय कमी वेळामध्ये आपल्या समोर हे सादर करायचा प्रयत्न करतोय. त्यामुळे अशाच अनेक व्यक्तींच्या पत्रिका या सदरात आम्ही आपल्यासाठी घेऊन येणार आहोत. जरूर बघा पत्रिका काय सांगते.